पवनराजे निंबाळकर हत्याकांडात माजी खासदार पद्मसिंग पाटील निर्दोष। राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायालयाने दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून निगृण हत्या करण्यात आली होती। या राजकीय हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता। या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला होता। खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या वडिलांच्या न्यायासाठी गेली 20 वर्षे कायदेशीर लढा दिला। मात्र आज न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे आता निंबाळकर कुटुंब या निकालावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे। 3 जून 2006 रोजी राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सीबीआयच्या तपासानुसार राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती। या खटल्यात पद्मसिंग पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह 9 जण आरोपी आहेत। या प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला तो पारसमल जैन याच्या जबाबामुळे। केवळ पवनराजेच नव्हे तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अण्णा हजारेंनाही संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिली गेल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने न्यायालयात केला। सत्तेच्या हव्यासापोटी एकाच रक्ताच्या 2 भावांमध्ये पडलेली दरी अखेर एकाच्या मृत्यूने आणि दुसऱ्याच्या अटकेने संपली। एका राजानेच आपल्या शिष्याला मोठं केलं आणि पुढे त्याच शिष्याने निर्माण केलेल्या आव्हानामुळे हे कौटुंबिक युद्ध इतिहासातील सर्वात चर्चित हत्याकांड ठरलं। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98 500 29 966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर।